धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षिका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांना 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। आज सायंकाळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच 7व्या वेतन आयोगाचा 3रा व 4था हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती। लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। अधीक्षिका गिरी यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत काम सुरू होते। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।